कारण अथर्व माझी मुलं ना 5वी पासून बाहेर आहेत. तू जर शहरात आलीस तर आम्हाला कोकणातलं घर कुठे? छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम, हे जे काव्य आहे हे त्याच आमच्या काकांचं स्वरचित आहे. हे जे मी छोटंसं काही करते ते ह्याचं क्रेडिट यांनाही जातं. प्रश्नच नाही. ह्या जर आल्या नाहीत तर मी नाही एवढे व्याप करू शकत. झुळझुळ वाहणारा मोठा पर्या आहे, बाजूला वनश्री आहे चांगली. आणि जे काही असेल ते सगळं अनलिमिटेड. असं नाही मोदक सांगितलं तर 2च मोदकने पाव चमचा तूप असं नाही, जे हाताने घ्या. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी वेरळ गावात आलेलो आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वेरळ गावातील गावडेवाडी ह्या वाडीमध्ये येण्याचं कारण म्हणजे गुणे काकांचं होमस्टे. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आपण तुमचा होमस्टे बघण्यासाठी आज खास आलेलो आहोत आणि हा होमस्टे आपल्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. परंतु त्याची सुरुवात इथे जवळपास मंडळी बघाल तर तुम्हाला कुठे होमस्टे दिसणार नाही, कारण आम्ही आत्ता आलेलो आहोत ते म्हणजे काकांच्या विहिरीजवळ. ही विहीर काका किती वर्ष जुनी आहे? ही विहीर जवळपास 70-80 वर्ष जुनी आहे आणि ह्या ज्या पायऱ्या केल्या आहेत त्या गणपती विसर्जनासाठी तेवढं केलेले आहेत फक्त. बरं. आणि ह्याच विहिरीचं पाणी काकाने आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्या घरी जातं. बाजूला एक तळी आहे, त्या तळीवरून ही पहा पाईपलाईन गेलेली आहे. हो. ह्या पाईपलाईनचं पाणी वर एक टाकी बांधलेली आहे. अच्छा. आणि त्या टाकीतून प्रत्येकाच्या घरी सकाळी 7 वाजता पाणी पुरवलं जातं. बरं. आणि हे ह्याचं सर्व श्रेय मोरेश्वर रामचंद्र गुणे आणि रघुनाथ रामचंद्र गुणे ह्या दोघांना आहे. बरं. म्हणजे खाजगी नळपाणी योजना. नळपाणी योजना. बरं. म्हणजे यातून पूर्वीच्या पिढीची एक सामाजिक बांधिलकी जी होती ती दिसून येते. इथे काकांचं शेत आहे ज्यात आपल्याला हळद केलेली दिसते, त्याविषयी काका माहिती सांगतील. परंतु काका सुरुवातीला तुमचा परिचय. माझं नाव सुरेश श्रीनिवास गुणे. मी वेरे येथे गेली 45 वर्षे राहतो आहे. माझं शिक्षण BCom पर्यंत झालेलं आहे. बरं. मुंबईला शिकत होतो. अच्छा. तर ही जी शेती केलेली आहे हळदीची, ही तुम्ही स्वतः केले की? हो, माणसं लावून वगैरे म्हणजे स्वतःच केली. बरोबर. शेती व्यतिरिक्त तुमचा काय व्यवसाय? इतर व्यवसाय आंबा व्यवसाय आहे. बरं. नंतर रेशन दुकान आहे. बरं. काजूची थोडेफार प्रमाणात आहे. अच्छा. कोकणात राहायचं म्हणजे माणसाला असे वेगवेगळे व्यवसाय, कारण कुठल्याही एका व्यवसायावर अवलंबून त्याचं चरितार्थ होणार नाही. बरोबर. पहिल्यांदा माझ्याकडे पोस्टाची एजन्सी पण होती. अच्छा. इथे मित्रांनो अजून एक विहीर दिसते. काका 2-2 विहिरी इथे तुमच्याच जमिनीत असण्याचं काय कारण? ती विहीर जी खालची ती पहिल्यांदा शेतीसाठी उपयोगी होती. अच्छा. आणि ही फक्त पिण्यासाठी. बरं. म्हणून 2 विहिरी. बरं. आणि रहाट पण आहे, पण तो अर्थात आता वापरात नसेल. नाहीच. परंतु ही काळ्या दगडात पाणी, एकदम सुंदर पाणी, गार थंडगार पाणी. वा. हे काकांचं आहे मूळ घर. वापरात नसल्यामुळे बंद आहे, पण एक जुनी वास्तू आहे तर ती पाडू नये या हेतूने ठेवलेली आहे. इथे पेटारे आहेत. हे जुने पेटारे सुद्धा आता हे गुरांच्या खाद्याचे पेटारे. हे खाद्य. बरोबर. गुरांचे खाद्य, पेंडीचे पेटारा. ह्या अशा वस्तू आहेत की नवीन पिढीला आता ह्या माहितीही नाहीत. तर आपला तोच उद्देश आहे की अशा व्हिडिओमधनं ह्या ज्या कलाकृती असतील जुन्या, हा जुना वाडा आहे. दुर्दैवाने हे सगळं आता बंद स्थितीत आहे. हा खांब सुद्धा आपण बघू शकतो, जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे. हे पण तसे कोरलेले काम आहे. हो. काका माझा सर्वात पहिला प्रश्न असा राहील की इतकं मोठं तुमचं हे जुनं घर आहे, तर ते सोडून तुम्हाला आता तुमच्या पाठीमागे जे घर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते घर बांधावं अशी गरज का भासली? जुनं घर असल्यामुळे दरवर्षी काय ना काहीतरी तिच्या दुरुस्ती यायच्या आणि आता एक माणसं पण मिळत नाहीत, त्यामुळे दुरुस्ती दरवेळी व्हायची नाही.
पावसाळ्यात कौलं होती, ती दरवेळी कुठेतरी फुटायची अच्छा माकडांच्यामुळे. बर ते काहीतरी दरवर्षी असं लाकडी असल्यामुळे बर दरवर्षी दुरुस्ती करायला लागायची. बर त्यामुळे हे मनात एकदा नवीन घरच बांधूया. खूप वर्ष झाली बर ह्या घरात, 100 वर्ष झाली. अच्छा मी आणि आमचे मिसेस आम्ही दोघंच जण इथे राहतो. बर आणि माझा मुलगा मुंबईला तो CA करतोय बर आणि नोकरीही करतोय. अच्छा मुलगीचं लग्न झालं आहे आणि ती नोकरी करते. बर कॅपजेमिनीमध्ये ती वरच्या पोस्टला आहे. बर MCA झाली आहे. बर हा असा स्पॉट आहे मित्रांनो की तो तुम्हाला गुगल मॅपवरती तुम्ही शोधलात तरी आत्तापर्यंत तुम्हाला सापडला नसता. मी ह्यापुढे नक्कीच ही जागा ॲड करीन गुगल मॅपला, जेणेकरून तुम्हाला शोधायला सोपी पडेल. तर असा हा होमस्टे, ज्याला अजून नावही मला वाटतं ऑफिशियली काका काकूनी काही नामकरण असं केलेलं नाही आहे, परंतु आत्ताच आमची चर्चा झाली आणि त्यानुसार त्यांनी मला वाटतं श्रीनिवास होमस्टे वडिलांचं नाव आहे. वडिलांचं नाव आहे काकांच्या. गाडी इथपर्यंत येते, पार्किंगला खूप मोकळी जागा आहे. कंपाऊंडमध्ये ह्या आल्या आल्या चहूबाजूंनी फुलझाडं, ही पूर्ण जमीन जी आहे ही तुमची खाजगी पहिल्यापासून खाजगी आमची सामायिक जमीन होती. बर त्यात आमच्या काकांची नावं होती आणि आमचंही नाव होतं. 4ही काकांनी सामायिक जमीन होती आणि तुमच्या नातेवाईकांनी ज्यांची नावं इथे होती त्यांनी तुम्हाला हा जो भाग आहे वापरायला दिला. तर आजच्या काळात अनेक कुटुंबांच्यात ह्या विषयावर अनेक वाद असतात. तर हे एक खूप शिकण्यासारखं उदाहरण, घेण्यासारखं उदाहरण आहे. तर यातून मला आशा आहे की अनेक कुटुंब काही ना काही घेतील. बाजून भातशेती आहे, ही भातशेती पण तुमचीच आहे? आमचीच आहे. अच्छा. इथे गुलाब, जास्वंद, तुळस, सगळ्या प्रकारची फुलं आहेत. पाठीमागे शेत आहे, ह्या बाजूला सुद्धा शेत आहे. घराच्या पाठीमागे तगर आहे भरलेली आणि हो भरलेली पूर्ण तगर फुलून आलेली दिसते. निसर्गाच्या कुशीत वसलेला असा हा होमस्टे आहे. होय होय. तर आत्ता आपण बघितला काकांच्या होमस्टेच्या भोवतीचा हा सर्व निसर्गरम्य परिसर. तर आपण आलेलो आहोत श्रीनिवास होमस्टेच्या व्हरांड्यामध्ये. आपण काकूंसोबत संवाद साधणार आहोत. काकू, सुरुवातीला तुमचा परिचय. हां, मी अंजली सुरेश गुणे, राहते इथेच. लग्न झाल्यापासून माझं वास्तव्य इथेच आहे आणि जॉब करत होते, पण जिल्हा परिषदेत मी शिक्षिका म्हणून होते. बर. पण लग्न झाल्यानंतर, मुलगी झाल्यानंतर तिला नेणं, शाळा लांब आणि घरातल्याही असंख्य अडचणी, त्यामुळे मला जॉब सोडावा लागला. हो. त्यामुळे मी तो सोडून दिला जॉब आणि घरात लक्ष घातलं सगळं. बर. गृहिणी म्हणून राहिले थोडक्यात. बर. खूपच इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही आता सांगितलीत की शिक्षिका म्हणून शासकीय नोकरी तुम्हाला लागलेली होती, जी तुम्हाला संसाराच्या कामांमुळे किंवा प्रपंचामुळे आपण म्हणू शकतो सोडावी लागली. आजच्या काळात ही गोष्ट खूप मोठी आहे. त्या काळात कदाचित, त्या काळातही तसं म्हणाल तर सगळे जॉब करणारे काही नोकरी सोडत नव्हते. पण आता हे एकतर खेडेगाव आहे आणि मुलीला तिकडे नेणंही अशक्य होतं आणि सासूबाईंनाही घरात झेपायचं नाही. आमच्याकडे व्यापही खूप होते. त्यामुळे मग थोडंसं असं नैराश्य वाटायला लागलं सगळ्यांना. सगळ्यांना त्रास व्हायला लागला असा माझ्या नोकरीचा. त्यामुळे मग मी सोडून दिली नोकरी. आपलंच घर आहे, घरासाठी. हा त्याग खूप मोठा आहे, कारण आजच्या काळात अशी ॲडजस्टमेंट करणं, मला वाटत नाही की कुठली स्त्री आजच्या काळातली हे सगळं असं स्वीकारेल. ती आपलं करिअर आणि कुटुंब, ह्यात करिअरला दुर्दैवाने प्रेफर करतात लोक माणसांपेक्षा, आणि तुम्ही माणसांना जास्त प्रेफरन्स दिलात. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्यातच सगळं काही आलं असं मला सांगायला आवडेल. अशा ठिकाणी यायला कोणालाही आवडेल जिथे माणसांना प्रेफरन्स असतो. गणपती बाप्पाची खूप सुंदर अशी प्रतिकृती दिसते लादीमध्ये. हो, बाप्पाचं दर्शन आल्या आल्या होतंय. आणि या वरांड्यात बसून संध्याकाळचा चहा प्यायला किंवा दुपारी जेवण झाल्यावर नुसतं ह्या झोपाळ्यावर समोर पडायला. आमची मुलं आली की मग झोपाळा सोडतच नाही, या वरांड्यातच वास्तव्य असतं. बरोबर.
नाही खूपच सुंदर आहे. आम्हाला पक्ष्यांची आवड आहे. हे जेव्हा इथे ती पाखरं येत होती ना 4 दिवस ते 2 पक्षी इथे जागा सिलेक्ट करत होते आणि त्याच्यानंतर ते त्यांनी बांधायला सुरुवात केली. आमची जी बाई आहे लादी पुसणारी ती काढून टाकत होती, बाई इथे किती माती होते. म्हटलं नाही बाई, घर आपलंच नाही आहे, फक्त पशुपक्ष्यांना पण द्यायला पाहिजे. तर त्या पक्ष्यांनी ते एक आणि हे एक असं 2 घरं बांधलीत घरटी आणि त्याच्यात राहत आहेत. आता उत्सुकता सगळ्यांना आतला भाग बघण्याची असेल या. तर तो सुद्धा आपण दाखवूया. खूपच आलिशान घर आहे असं मी म्हणेन, कारण कोकणातली घरं ज्या पद्धतीची पारंपरिक जुनी असतात तर तशा पद्धतीचं न ठेवता एक खूप सुंदर इंटेरियर इथे आपल्याला बघायला मिळेल. वॉल सिलिंगसुद्धा आपण बघितलं तर उत्तम प्रतीचं प्रशस्त हॉल आहे, कुठेही कंजेस्टेड एरिया नाही आहे. दोघांचं तुमचं प्लॅनिंग होतं की आर्किटेक्ट कोण होता? नाही, आमचं प्लॅनिंग नाही. काय झालं, एक घर बांधायचं हे जेव्हा फिक्स झालं, सगळ्या यांच्या काकांना वगैरे आम्ही विचारलं तोंडी, मग त्यांनी जेव्हा परवानगी दिली आणि आमचा निर्णय झाला मुलांसमवेत की आता बांधूया आपण घर. मग मी माझे दीर कॉन्ट्रॅक्टर आहेत. दीरांच्या कानावर आम्ही दोघांनी एक दिवस त्यांना बोलावलं आणि विषय कानावर घातला. ते म्हणाले बांधूया. आणि ही जी सगळी काही वास्तू उभी राहिली ते सर्वेसर्वा ते आहेत. बर. कारण आम्हाला यातलं काहीच कळत नाही. जेव्हा घर बांधलं तेव्हा आमच्या दीरांच्या भाऊजींच्या तोंडून आमच्या जे काही एक एक ह्या कामातले शब्द मी ऐकले ते नवीन ऐकले. बर. खोटं वाटेल पण मी व्हिडिओ कॉल कसा करायचा हे सुद्धा तेव्हा शिकले. अच्छा. कारण त्यांच्याकडे मला व्हिडिओ पाठवायला लागायचे ओ. किंवा व्हिडिओ कॉल करायला प्रत्यक्ष लागायचा दाखवायला दाखवण्यासाठी, कारण आम्हाला यातलं काहीच कळत नव्हतं. ते होते, त्यांनी हो म्हटलं म्हणून आमचं घर व्यवस्थित झालंय. बरोबर. त्यामुळे सगळं क्रेडिट हे आमच्या सुभाष गुणे म्हणजे माझे जे दीर आहेत त्यांना जातं. बर. आता आपण मित्रांनो हॉलमध्ये आहोत आणि हॉलमध्ये समोरच आल्या आल्या देवघर आहे, एक सुंदर देवारा, त्याचप्रमाणे श्री स्वामी स्वरूपानंद पावस यांची प्रतिमा आहे, त्याचप्रमाणे गोंदवलेकर महाराजांचा सुद्धा फोटो आहे. तर ह्या बाबतीतला ह्या देवतांचा किंवा ह्या श्रद्धास्थानांचा तुम्हाला काय विशेष अनुभव? विशेष म्हणजे काय आहे, हे जे स्वामी स्वरूपानंद आहेत नाही, माझे ह्यांचे जे काका आहेत 2, त्या दोघांनीही त्यांच्याकडे दीक्षा घेतलेली आहे. आणि आमच्या जुन्या घरात स्वामींचा फोटो होता पण तो खराब झाला आणि हा फोटो ह्यांच्या काकांनी हाती काढलेला आहे. अच्छा. स्वतः. बर. आणि त्यांची जी डोंबिवलीची जागा होती ना ती आता रिडेव्हलपमेंटला गेली. मग त्यांना असा प्रश्न पडला की हा माझ्या स्वामींचा फोटो कुठे ठेवायचा. बर. मी त्यांना म्हटलं तुम्ही कशाला काळजी करताय, आपलं घर आहे ना, आपलं इथे गुण्यांचं घर आहे तर तिथे आपण ठेवूया. मग ते मध्ये जेव्हा आले तेव्हा हा फोटो घेऊन आले. म्हणजे आमच्याही ठिकाणी स्वरूपानंदांचं श्रद्धास्थान आहेच, पण मी विचार केला तर मी गोंदवलेकर महाराजांची दीक्षा घेतलेली आहे. बर. पण मी पावसलाही जाते, असं काही नाही. आमच्याकडे सगळेजण बरोबर आस्तिक आहेत असं. बरोबर. आल्या आल्या प्रत्येकाला प्रसन्न वाटेल अशा प्रकारचा हा हॉल आहे. मी मगाशी आलो, दुपारच्या वेळेला आलो, माझं जेवणसुद्धा आज इथेच झालं. शुद्ध शाकाहारी घरगुती उत्तम दर्जाचं असं जेवण काकू स्वतः बनवतात. काकू, तुम्ही मगाशी म्हटलं की तुम्ही सुरुवातीला नोकरी तुम्हाला लागलेली होती ती तुम्हाला सोडावी लागली, पण मग इतकं सुंदर जेवण तुम्हाला पहिल्यापासून येत होतं, आवड होती की कसं काय? आवडीचा असा काही प्रश्न नव्हता, कारण मी 7वी पर्यंतच माझ्या आईजवळ राहिले. त्याच्यानंतर मी 8वी साठी वगैरे शिकायला बाहेर पडले. मग मी माझ्या साखरप्याच्या मावशीकडे होते राहायला. तर तिच्याकडे खूप माणसं असल्यामुळे कधीतरी काहीतरी मदत करायला थोडीफार लागायची. त्यामुळे पोळ्या वगैरे तिथे यायच्या. मग D.Ed करायला मी दुसऱ्या मावशीकडे राजापूरला होते, ती नोकरीवाली होती, त्यामुळे तिथेही थोडंफार काम करायला लागायचं. त्यामुळे म्हणतात तसं बाळकडू लहानपणापासूनच मिळालं. आणि लग्न झाल्यानंतर इथे आल्यानंतर माझ्या सासूबाई तशा करणाऱ्या एक्सपर्ट होत्या, त्यामुळे त्यांच्या हाताखाली मी सगळं शिकत गेले. अच्छा. हां. आणि त्यांनी मला आपल्या बरोबरीने घेतलं, म्हणजे आपल्याकडेच ताबा ठेवायचा आहे, सुनेला द्यायचं नाही असं काही नाही केलं. त्यांच्याबरोबर मला करायला घ्यायच्या, त्यामुळे मला ती सगळे लवकर सवय लागली करायची.
आणि त्यात मग मी थोडीफार प्रगती केली, पण मूळ हे तिथे आहे. कारण आई खरी मुलीला शिकवते, पण माझ्या आईजवळ मी खूप राहिलेच नाही. लग्नाच्या आधी 4 दिवस मी आईजवळ गेले. हां, त्यामुळे भाकरी वगैरे मला आईने सांगितली. एकदा लग्न ठरल्यानंतर मग म्हणाली, अगं तू भाकरी करून बघ, तुला येते का? तर तेव्हा ती आईने शिकवलेली आहे मला. किती साली लग्न झालं तुमचं? 85 डिसेंबर 85ला. पण तो काळ सुद्धा असा होता मी की 20 वर्षाची होते फक्त. 20व्या वर्षी माझं लग्न झालंय. बरोबर. खेळकर वातावरण होतं आमच्या घरात. अखंड आला गेला होता, त्यामुळे मला काय लहानपणापासून माणसांची आवड होती. ऍक्च्युली बघितलं तर आमची माहेरची फॅमिली छोटी, म्हणजे कुठे माहेर आपलं? कळसवली म्हणून राजापूर तालुक्यात गाव आहे. बरं. ऍक्च्युली आता तिथे कोणीच नाही. आता सगळे 25 वर्षापूर्वीच माझे आई बाबा पण माझा भाऊ शिकल्यावर तिकडे त्याने ब्लॉक घेतल्यावर ते तिकडे सेटल झाले. ओके. बहीण मुंबईतच, बरं. भाऊ माझा सीएचे क्लासेस घेतो, त्यामुळे आई बाबा पण तिकडेच गेले. अच्छा. मी एकटीच इकडे आहे. बर. पण मला ती आमची छोटी फॅमिली असल्यामुळे मला कळसवलीला कोण पाहुणे आले की खूप आनंद व्हायचा, की राहावेत आपल्याकडे, आपण काम करू, चालेल. पण मला माणसांची आवड ही लहानपणापासून होती. बरोबर. त्यामुळे या इथे एवढ्या मोठ्या फॅमिलीत आले तरी तो मला त्रास नाही वाटला त्याचा, की येत आहेत आपली माणसं, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. आणि त्यांनी पण मला, जसं मी त्यांना ऍक्सेप्ट केलं तसं त्या सगळ्या माणसांनी मलाही ऍक्सेप्ट केलं. बरोबर. असं कुठे सून म्हणून वेगळं, भावजय म्हणून वेगळं. त्यांच्या 5 बहिणी आहेत, पण त्यांच्यात मी 6वी झाले. बरोबर. त्या सगळ्या वयाने खरं मोठ्या आहेत, पण त्या असं कधीच दाखवत नाहीत. मला खूप समजून घेतात आणि आम्ही मैत्रिणीसारख्या राहतो. अजूनही इथे सगळ्या आम्ही एकत्र येतो. त्या सगळ्या जणी येतात. आई वडील गेलेत म्हणून कोण येत नाही असं नाही. सगळ्यांशी माझे कॉन्टॅक्ट आहेत आमचे. हा असलेला माझ्या आयुष्यातला मोठा आनंद आहे. बरं. ही खूप मोठी गोष्ट आहे आजच्या काळातली. आणि काकू बोलताना भावुक होत आहेत, परंतु आपण आता थोडंसं मूड चेंज करण्यासाठी आणि आपला जो मूळ उद्देश आहे, आपण आपलं किचन बघूया. आणि किचन बघता बघता काकू मला तुम्हाला विचारायला आवडेल की ह्या होमस्टेची नेमकी कल्पना तुम्हाला केव्हा सुचली आणि काय मनात आलं म्हणून तुम्ही हा होमस्टे? घर बांधलं तेव्हा होमस्टे वगैरे काही डोक्यात नव्हतं. ओके. पण त्याच्यानंतर माझी 2ही मुलं आली होती आणि माझा पुतण्या अमेय गुणे, त्याची फॅमिली, त्याचे आई बाबा आणि तो इथे आला होता. आणि असंच आम्ही बाहेर व्हरांड्यात बसलो होतो. तेव्हा मला काहीच अशी ही होमस्टे वगैरे काय असं इथे काही असतं हेच मला माहिती नव्हतं. बरोबर. तर त्या मुलांच्या गप्पा अशा चालल्या की इथे जर आपण होमस्टे केलं तर काकू जेवण करणारी चांगली आहे, मग काकूला इथे चांगला एक उद्योग म्हणून होऊ शकतो. अशी त्या मुलांच्यात सुरुवात झाली. मग आमच्या कानावर तो विषय घातला आणि त्याच्यानंतर माझा जो पुतण्या आहे त्याच्या बायकोने थोडंसं कॉम्प्युटरवर छोटंसं लिहिलं. अच्छा. आणि त्या आमच्या अमेयाने, माझ्या मुलांनी असं आपापल्या ग्रुपला टाकलं. बरं. फार रिस्पॉन्स नाही तेव्हा मिळाला, पण कुठून तरी एक एक फोन यायला लागले आणि एक एक सुरुवात झाली. गंमत अशी आहे की आपल्या चॅनलवरती मी आता वेगवेगळ्या प्रकारचे कोकणातले व्हिडिओज बनवत असतो. तर स्वाभाविकपणे लोक जेव्हा ते व्हिडिओज बघतात तेव्हा त्यांचा हाच प्रश्न असतो की आम्हाला तिथे कुठे जवळपास राहायची सोय होईल का? कारण आपला जो प्रेक्षक वर्ग आहे तो फक्त मुंबई पुण्यातला नाही तर विदर्भ, मराठवाडा असा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातला आहे. त्यामुळे त्या सर्व मंडळींना कोकणाविषयी असणारं जे आकर्षण आहे आणि कोकणात कुठेतरी सोय व्हावी पण तो लॉज नसावा ही पण तितकीच अपेक्षा. तर त्यांच्यासाठी ही जी वास्तू आहे, हा जो व्यवसाय तुम्ही करताय, मी याला व्यवसाय म्हणणं कदाचित चुकीचं ठरेल, कारण हे आपल्या हक्काचं घर असल्याप्रमाणे मी आल्यापासून ज्या पद्धतीने इथे वावरतोय आणि तसाच अनुभव तुम्ही जसं तुमच्या बोलण्यातून आलं की प्रत्येकाला आम्ही देतो. शहरात लोक आहेत त्यांना शहरात घरं आहेत, कोकणात राहायचंय पण कोकणात घर नाही आणि त्याने 4 दिवस आनंदात राहायचंय, एन्जॉय करायचंय, त्या लोकांनी अवश्य आपलं घर म्हणून इथे येऊन राहावं. हा माझा त्याच्यातला उद्देश आहे. पण होमस्टे म्हणून यावं, हॉटेल किंवा लॉज म्हणून येऊ नये. बरोबर. असं एक आहे की त्याच्या मागचं हे म्हणण्याचं कारण म्हणजे आपुलकीने यावं. बरोबर. तिथे कायदे फार असू नयेत, आपुलकी आणि माणुसकी या 2 गोष्टी असून आमच्याशी एकजूट होऊन मिळून मिसळून राहावं. पैसे हा साईड बाय साईड आहे. बरोबर. पण मुख्य माणसं जोडली जातात, खूप ओळखी होतात. आणि अथर्व तसंच झालंय की जे लोक आले आतापर्यंत, जो मला रिस्पॉन्स मिळाला, ते लोक इतके सगळे चांगले होते, ते चांगले होते असं मी म्हणते. मी चांगली होते हे मी नाही म्हणायचंय,
पण ते खूप लोक चांगले होते आणि मला त्या सगळ्यांनी खूप ॲडजस्ट करून खूप खूप आनंद दिला आणि तेही आनंदात होते असं मला प्रथम तरी दिसलं. बरोबर आहे. आणि मला नाही वाटत की तुम्ही फार मोठी कुठे जाहिरातबाजी स्वतःहून केली, तर ह्याचा अर्थ असा आहे जी काही मंडळी येऊन गेली ती एकमेकांना सांगून समजून माउथ पब्लिसिटी आलेली आहे. आणि कुठलाही यशस्वी व्यवसाय त्यामध्ये माउथ पब्लिसिटी ही खूप महत्त्वाची असते. अनेक कोकणात अशी जोडपी आहेत तुमच्या वयाची की आज तुमच्यासारखीच त्यांची अवस्था आहे. घर खूप मोठं आहे, सर्व सोयी सुविधा आहेत, पण घरात मुलं नाही आहेत. तर तुमचा हा उपक्रम म्हणेन मी, व्यवसाय म्हणण्यापेक्षा हा जो उपक्रम आहे यातून खूप शिकण्यासारखं आहे. अनेक कुटुंबांना मी फक्त प्रेक्षकांनाच एवढंच सांगत नाही की इथे राहायला या, पण त्याचप्रमाणे तुमच्यासारखी जी जोडपी आहेत त्यांनासुद्धा एक शिकण्यासारखं, मी लहान वयात त्यांनी काहीतरी शिकावं असं सांगणं चुकीचं आहे कदाचित, पण मला असं वाटतं की कोकणातली घरं पुनर्जीवित व्हावीत चांगल्या प्रकारे. आज तुम्ही हे करताय त्याला जेव्हा एक चांगली लेवल बिझनेसला ते येईल, त्याच्यातलं यश दिसेल, तेव्हा कदाचित पुढच्या पिढीला पण वाटेल की आईबाबांनी आपल्या इथे केलं इतका छान पद्धतीने व्यवसाय, तर आपण सुद्धा कोकणात येऊन काहीतरी नक्कीच करू शकतो. ही जी प्रेरणा आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि ती मिळावी अशी माझी इच्छा आहे. त्याच्यात एक सांगते मी, जेव्हा ते घर जुनं झालं वगैरे सगळं, तेव्हा एकदा मी खरं सांगते अगदी की तेव्हा माझ्या डोक्यात एक सटकन विचार येऊन असा गेला होता की डोंबिवलीला आमचा ब्लॉक आहे. मी यांना म्हटलेलं की आपण इथे आता सोडूया, नाहीतरी दुकान कमी आहे, तर मला केटरिंगचं चांगलं ज्ञान आहे, मी केटरिंगचं करू शकते, आपली डोंबिवलीला जागा आहे, तुम्ही मला तिथे हेल्प जर केली तर आपण मुंबईला मुलांजवळ सेटल होऊ शकतो. बरोबर. कारण अथर्व माझी मुलं ना 5वी पासून बाहेर आहेत. त्यामुळे असं वाटलं की आपण मुंबईत राहिलो तर आपण बिझनेस करू. मी कायम कोकणात राहिले, शहराचा थोडासा आनंदही मला मिळेल, थोडीशी मला क्रेज आहे शहराबद्दल, पण माझी मुलं इथे होती. ती म्हणाली, आई कुठे तू शहरात येतेस, इथे किती छान आहे ग, तू जर शहरात आलीस तर आम्हाला कोकणातलं घर कुठे. खरं आहे, काकू भावनिक होणं स्वाभाविक आहे. या गोष्टीचा, ह्या वाक्यांचा विचार करून मी इथे घर बांधायला तयार झाले. नक्कीच. आणि तुमच्याच असं नाही, पण मला ह्या व्हिडिओमधून इतर आमच्या वयाच्या सर्व मुलांना विनंती आहे की आत्ता काकूंच्या बोलण्यातून जो त्याग आलेला आहे की त्यांना एक अट्रॅक्शन होतं किंवा त्यांची इच्छा होती वयोमानानुसार आपण आता शहरात आपल्या मुलांजवळ सोयीसुविधा असलेल्या ठिकाणी आणि व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा सर्व काही करून आपण जाऊ शकतो, परंतु मुलांना गावातलं घर हवं या हेतूने गावातलं घर टिकवून ठेवण्यासाठी इथे राहून हातपाय मारून आज काकू काहीतरी करतायत. तर हीच गोष्ट सर्व तमाम मुंबईत राहणाऱ्या कोकणातील माणसांनी किंवा कोकणाविषयी प्रेम असणाऱ्या माणसांना, फक्त आपल्याला कोकण सगळं हवं मान्य आहे, पण त्याच्यासाठी बाबांनो तुम्ही पण इकडे या, तुम्ही इथे स्वतः जागा. आपली आज दुर्दैवाने गावाच्या गावं ओस पडलेली आहेत, तिथे गावात कोणीही नाही. 4 दिवस जी लोक येतात त्यांना खूप छान वाटतं, मजा येते, पण तुम्ही 4 दिवस येणार ह्यासाठी इथे आयुष्य खपवत आहेत लोक, ते टिकवून ठेवायला. ही विनंती आहे, हे काय बोल नाही आहेत कोणासाठी, पण पुढच्या पिढीला, माझ्या पिढीला हे माझी विनंती आहे की कृपया कोकणात या, काहीतरी करा. इथे करण्यासारखं खूप आहे. आपला कोकण नैसर्गिक देण आहे देवाची, इथे येऊन खूप करण्यासारखं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शुद्ध हवा, म्हणजे तुमचं आरोग्य कितीतरी पटीने इथे चांगलं राहणार आहे. काहीतरी आयुष्यात प्रत्येकाने सिरियस विचार करा की इकडे आपली गावं परत कशी भरतील, कारण आज मी ज्या गावात राहतो काय आणि तुम्ही तुमचं गाव आठवा, प्रत्येक गावात परिस्थिती हीच आहे. सगळीकडे खेडेगावात माणसं मिळत नाहीत कामाला, फार प्रॉब्लेम आहे, कुणाच्याही घरी कामाला माणसं नाही आहेत. पण हे जे मी इथे करू शकते, ए रंजना अगं 1 मिनिट आहे, तर ही जी माझी बाई आहे तिकडे ये ग पटकन ये, ही जी माझी आहे अगदी शेजारी घर आहे, तर ही नवरा बायको आणखीन 1-2 बायका आहेत, त्या मला अक्षरशः जात कोणती असू दे त्या मला बहिणीसारख्या आहेत. त्यांच्या जीवावर मी इथे व्याप हे करू शकते. तिला कितीही भांडी पडली तरी कधीही माझी रंजना बोलत नाही किती बाई भांडी पडलीत काय. तर हे जे मी छोटंसं काही करते
ते ह्याचं क्रेडिट यांनाही जातं. प्रश्नच नाही. ह्या जर आल्या नाहीत तर मी नाही एवढे व्याप करू शकत. पैसे तुमच्याकडे कितीही असू देत, हो. माणूस नसेल इथे, काही करू जी जीवाभावाची माणसं आहेत ही, हो. जे आपल्या एका शब्दावर कधीही येतात, तर खरंच यांचं कौतुक मी आहे. काय देते आणि आजी याच्यापेक्षा तुम्हाला त्यांनी- सलाम हां. की आता काकूनी पण माझी सांगितलं. बहीणच आहे, म्हणजे अशीच मी आमचं खरंय, नातं आहे खरंय. इथे. तिचा नवराही माझ्याकडे नेहमी असतो. खरंय. कधीही मी जरी रात्री 12 वाजता सांगितलं तरीही माझी माणसं, मागाशी पण एक बघा तर हो, बाई हो, आली हो. होती. तिला लोक मला सगळे म्हणतात ही वहिनीची बहीण आहे. तसं ह्या दोघी आहेत, ह्या सगळ्या बायका माझ्याकडे येतात, बरोबर. म्हणून मी हे करू शकते. खरंय, खरंय. कारण ब्राह्मण समाज इथे फार कमी आहे. पण या बायका मला हाक मारायला येतात, त्यांच्या वेळेवर मी वाट बघत असते, ह्या येतील, मी 4 शब्द बोलेन. कारण खेडेगावात आता हा प्रॉब्लेम झालाय की बोलायला माणूस नाहीये आमचं. बरोबर. पण हॅट्स ऑफ. आमच्याकडे काय गुणे लोकांना खूप वाचनाची पहिल्यापासूनच आवड आहे, त्यामुळे आमच्याकडे पुस्तकं खूप आहेत. कोणी आला तरी वाचायला पुस्तक मिळू शकतं. ज्याला वाचनाची आवड आहे त्याचा इथे वेळ जाण्याचा प्रश्न नाही. आणि दुसरं पत्ते ठेवलेत आणि कॅरम आणायचा विचार आहे. जसा रिस्पॉन्स मिळेल तसं एक एक करायचं, असा थोडासा प्लॅन आहे. कोकणातील प्रत्येक गाव जसं विविधतेनं नटलेलं आहे तसं त्यांच्याकडे काही काही एक वैशिष्ट्य आहेत. आमच्याही गावात आमचं लक्ष्मीकेशवाचं मंदिर हे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. हे मंदिर 200 वर्षापूर्वीचं आहे, पण गेल्या 25 वर्षात त्याला नवीन साज देण्यात आलेला आहे. सर्व देऊळ संगमवरामध्ये बांधून झालेलं आहे आणि त्या ध्यानधारणा, लोकांना राहायची सोय, जेवण वगैरे वगैरे उत्सवाच्या वेळी केलं जातं. आणि याचं सर्व श्रेय रघुनाथ रामचंद्र गुणे आमचे काका यांना आहे. एकदम सुंदर देऊळ आहे. देवळाचा परिसरही सुंदर आहे. ह्या बाजूला काय आहे काकू? ही इकडे एक बेडरूम आहे. इथे इंडियन कॉमन टॉयलेट आहे, ओके. बाथरूम आहे, हो. जनरल असं. अच्छा. गरम पाण्याची सोय? सोलर आहे आमच्याकडे. सोलार आहे. सोलार आहे. लाईट बरं. नसतील किंवा सोलार पावसामुळे नसेल तर गिझर आहे. अच्छा. आणि असंही वेळ येते गिझर आणि सोलार आहे पण पाऊस खूप आहे तर गॅसवर पाणी तापवून देते. बर. कुठल्याही परिस्थितीत गरम पाणी गरम नक्की पाणी अवेलेबल मिळतं. असतं. गरम पाणी मिळणार नक्की बरोबर. इथे तुम्हाला. वॉशिंग मशीन सुद्धा आहे, आहे, आहे. वॉश बेसिन सुद्धा आहे. म्हणजे हे आमचं राहत असल्यामुळे काय सगळं हो, हो. कॉमनच ठेवलेलं आहे. नाही, हरकत नाही. हां. होमस्टेचा AC कॉन्सेप्टच आहे. मुळात हां. तसा आहे. एसी आहे. हो. 3ही खोल्यांना एसी आहेत. अरे वा. हो. आणि हे इकडे कमोड, बाथरूम, पाणी सगळं आहे. बेसिनही आत आहे, आरसा, सगळी सोय बर आहे. बर. ड्रेसिंग टेबल. ड्रेसिंग टेबल आहे. खूप छान. एकूण किती? 3 रूम आहे? 3 रूम आहे. ओके. ही दुसरी रूम. इथे मात्र असे बेड आहेत 2 सेपरेट. इथे पण एसी आहे हो, एसी आहे. आणि ही पण आणि मास्टर इथेही बेडरूम same. आहे. हो. ओके. अच्छा. इथे इथे वेस्टर्न attached सगळं आहे. हो, वेस्टर्न स्टाईल आहे. हो, सगळं तिकडे पण देते ना. हो, तिकडचे इकडे पण आहे वेस्टर्न. बरोबर. आणि इथून सुद्धा खिडकीतनं व्ह्यू हो, शेतीचा हो, सगळा. हो. सध्या एकदमच पाऊस असल्यामुळे सगळीकडे हिरवंगार एकदम आहे. केळीची झाडं लावली आहेत पण माकडं फार असल्यामुळे मिळत नाहीत, पण त्यातूनच एक केळगण नेमका आत्ता अरे वा. पिकायला लागलाय. बरोबर. हां. क्या बात आहे. तिसरे रूम वरती का? वरती. अच्छा. हे इथून बाहेरचा हो, दरवाजा आहे, बाहेर जायला. पाठीमागचा. हो. आपण बघूया आत्ताच. आता चला. ही जरा इथे स्टोर रूम म्हणून ठेवलंय जरा. हो. करेक्ट. इन्व्हर्टर. लाईटचा काय प्रॉब्लेम येत बरोबर. 2 Yes. इन्व्हर्टरच्या बॅटरी. एकदम सुरुवातीच्या भागात आपण इथे आलो होतो, जिथे मी तगर मगाशी दाखवली होती, आणि हे पाठीमागचं शेत. करेक्ट. आता तुमचं काकू वय किती? 60. आणि काकांचं 64. 68. 8 वर्षांचा फरक आहे. वाटत नाही पण फरक तुमच्यात एक. माझ्या वय लोक म्हणतात 55. नाही, खरोखरच वाटत नाही तुमच्या 68 वय. वा, मस्तच.
आणि छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम. हे जे काव्य आहे हे त्याच आमच्या काकांचं स्वरचित आहे. होय काय? हो आतलं. वा. ते कविता करतात. बरं. हो. कोटी कोटी प्रणाम. वा, खूप सुंदर आहे. आणि स्वरचित असल्यामुळे अशा फ्रेम कुठे बाकी कुठे मिळू शकत नाहीत बाजारात. हो. अप्रतिम. इकडे पण असंच आहे, कमोडच आहे. कमोड आहे. ही सोय मुद्दाम केली आहे. मुला कधीतरी वर्क फ्रॉम होम घेऊन येतात ना, हो, आरामात बसा. वा. किंवा पावसात कोण आलं, पुस्तक वाचायचं असेल, इथे बसावं, त्यासाठी मस्त. केलेली सोय आहे सगळी. वा, कमाल व्ह्यू आहे इथनं, एकदम सुंदर. AC आहेच. बरोबर. आमचं वेरळ गाव आहे तसं मध्यवर्ती आहे. इथून साधारण 1 तासात आपण रत्नागिरीला पोचू शकतो, तसंच 1 तासामध्ये राजापूरला पोचू शकतो. पावस वगैरे हे ठिकाणं एकदम जवळ आहेत तशा प्रकारे. त्यामुळे हे मध्यवर्ती असल्यामुळे कुठेही जाता येणं अगदी सुलभ आहे. आणि आमचं गाव हे हायवेवर आहे, त्यामुळे मुंबईशी संपर्क केव्हाही साधता येऊ शकतो. ह्या सर्व वास्तूचा इतर वेळेस मेंटेनन्स ठेवणं कितपत चॅलेंजिंग असतं? नाही, मी कायमच ठेवत राहते. दर 2 दिवसांनी आता दाखवली ना आमची रंजना, ही सगळं पुसते. कचरा वगैरे सगळं मी. अच्छा. कचऱ्याला वगैरे बाई नाहीये. बर. ते सगळं मीच करते. किती वेळ जातो साधारण रोजचा? रोजचा 1 ते 1.5 तास जातो माझा कचरा काढायला सकाळी. बरोबर. तर काकू, आता मला एकदा तुमचा इथला पत्ता, त्याचप्रमाणे इथून तुम्ही अजून कुठल्या कुठल्या सोयी उपलब्ध होमस्टे शिवाय देता? मुक्काम कुष्ट वेरळ, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. इथून तुम्हाला कुठेही जायचं असेल तर ते एक माझं पॅम्पलेट आहे, ते मी टाकू शकते. म्हणजे तुम्हाला कशेळीला जायचं असू दे, गणपतीपुळ्याला जायचं असू दे, पावसला जायचं असू दे, मार्लेश्वरला जायचं असू दे, आरे बारे बीच बघायचं आहे, राजापूरचं धोपेश्वर आहे, ते जी सगळी ठिकाणं इथून जाऊ शकता. आणि ज्यांची गाडी नसेल त्यांना आम्ही रेल्वे स्टेशनवरून सर्व्हिस देऊ शकतो. ओके. आणि इथूनही गाडी बघून देऊ शकतो. आम्ही प्रत्यक्ष जाऊ असं नाही, पण आम्ही त्यांना व्हेकलची सोय करू शकतो. बर. बारीक सारीक गोष्टी पण ते करते. म्हणजे भाजणी, कुळीत पीठ, मे महिन्यामध्ये गरे तळते, बर, ते विकते. आणि जेवणात कोकणातले खास पदार्थ कोणतेही सांगा ते मी करून देईन. फणसाची भाजी, सोलकढी, काजू उसळ, मोदक, गारगे कोणतेही सांगितलेत मी फोनवर. म्हणजे लोकांना विचारते तुम्हाला काय हवं. कारण जो आलेला माणूस आहे, जे आलेले पाहुणे, त्यांना समाधानकारक जेवण मिळणं हे गृहिणीचं महत्वाचं कर्तव्य आहे. बरोबर. त्यामुळे त्या दृष्टीने आलेल्या माणसाचं खाऊन पिऊन समाधान होऊन आनंदाने ती व्यक्ती गेली पाहिजे, हे माझं आहे. पैसा हा नंतर मिळणार आहे. आणि जे काही असेल ते सगळं अनलिमिटेड. असं नाही मोदक सांगितलं तर 2च मोदक ने 1 चमचा तूप, असं नाहीये. जे हाताने घ्या. आपल्या घरात जसं असतं त्याप्रमाणेच तुम्ही सर्वांना इथे सोय उपलब्ध करून दिलेली आहे. आणि खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. मी माझ्या सर्व प्रेक्षकांना आग्रहाने सांगेन की या होमस्टेला नक्की भेट द्या. टेरेस सुद्धा आहे. टेरेसवरनं जो व्ह्यू मिळणार आहे तो इतका लाजवाब आहे. अस्सल गाव कोकणातलं जे बघायला मिळतंय. म्हणजे आता समोर मी कोंबड्या धावताना बघितल्या, मांजरं आहेत, कुत्रा, मांजर, कोंबडी, बाजून भात शेती. पाऊस पडतोय. होय. इथे असा ओपन टेरेस सुद्धा ठेवलेला आहे. पावसाचा आनंद कोणाला घ्यायचा असेल, भिजायचा असेल तरी इथे येऊन इथे आहे भिजू शकतो. या काका काकूंच्या होमस्टेला भेट देण्यासाठी तुम्हाला ह्या नंबरवर, आता काकू जो नंबर सांगतील त्याच्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे आणि तुमचं बुकिंग निश्चित करायचं आहे. काकू एकदा नंबर सांगा. 93 56 94
8571. बर हा माझा नंबर आहे. बर आणि मिस्टरांचा 90 49 64 93 78. बर. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हा होमस्टे कसा वाटला हे कमेंट करून नक्की लिहा. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. इथले काका काकू तुमची नेहमीच वाट बघतायत, त्यामुळे त्यांच्या या व्यवसायाला सहकार्य करण्यासाठी आणि कोकणातील एक सुंदर अनुभव घेण्यासाठी घरगुती शुद्ध शाकाहारी, कुठल्याही प्रकारचा अल्कोहोल किंवा कुठल्याही प्रकारची व्यसनं इथे चालत नाहीत हे प्रकर्षाने मला काकूंनी सांगायला सांगितलेलं होतं सुरुवातीलाच, ते मी पुन्हा एकदा सांगतो. तर अशा प्रकारचा हा एक सात्विक होमस्टे आहे जिथे तुम्हाला आपलं घर असल्याचा अनुभव मिळेल. नक्की या आणि आपला अभिप्राय लिहा. धन्यवाद.